पुन्हा एक वेळा प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्व सलाम. देवाची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज परमेश्वराने त्याच्या पवित्र देवाच्या आसनासमोर आम्हा त्याच्या लेकरांना त्याच्या नावामध्ये या समय एक कुटुंबीय नात्याने एकत्रित केलेलं आहे. देवाची आम्हावरील दया, आम्हावरील कृपा आणि आम्हावरील प्रीती. प्रभूच्या अभिवचनाकडे येत असताना आपण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया. प्रभूचा धावा करूया, त्याला हाक मारूया. आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आज पुन्हा एक वार तुझ्या पवित्र दयेच्या आसनासमोर आम्ही तुझी लेकरं तुझ्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित आलं असताना तुला मान, महिमा आणि गौरव देत आहोत. आम्ही तुझी स्तुती करत आहोत. आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. यासाठी या जिवंताच्या भूमीवर या क्षणापर्यंत आम्हा सर्व जीवात्म्या समोर राहून तू आम्हाला सहाय्य केलंस. आम्हा प्रत्येकाला लागणाऱ्या सर्व गरजा आपल्या स्वर्गीय पवित्र गौरवी भांडारामधून तू आम्हाला पुरवल्या. आणि सुंदर असा हा क्षण, ही वेळ तुला हाक मारण्यासाठी, प्रार्थना विनंती सादर करण्यासाठी, उपकार आभार मानण्यासाठी आमच्या आयुष्याला तू जोडलीस. आम्हावरील तुझी दया, तुझी कृपा आणि तुझी प्रीती, आणि म्हणून आम्ही तुझी स्तुती करत आहोत. आम्ही तुझे उपकार आणि तुझे आभार मानत आहोत. तुझ्या पवित्र चरणाजवळ तुझ्या नावामध्ये एकत्रित आलं असताना वचन आम्हाला बोध करत आहे, जसा तू पवित्र तसं आम्ही देखील पवित्र असावं. परंतु आम्ही मर्त्यमान आहोत, आम्ही क्षणाक्षणात चुकणारे आहोत. आणि म्हणून या क्षणापर्यंत आमच्याकडनं कळत नकळत आणि जाणून बुजून झालेल्या अपराधांच्या आणि पातकांची आम्ही कबुली देत आहोत. तू आम्हाला दैनंदिन कृपेने क्षमा कर. तेव्हा परमेश्वर देव बाप्पा, आम्हावर अनुग्रह कर, कृपा कर, दया कर. जसे आहोत तसे आम्ही तुझ्या चरणाजवळ तुझ्या नावामध्ये या समय एकत्रित आलो आहोत. आणि जो कोणी तुझ जवळ येतो तू त्याला मुळीच दूर घालवत नाही, तो मोठ्या करुणेने जवळ घेतो. आणि म्हणून आज तुझ्या चरणाजवळ आम्ही एकत्रित आलो असताना या समय आम्ही अभिवचनाकडे येत आहोत. आणि म्हणून वचनाकडे आम्ही येत असताना प्रार्थना करत आहोत. वचन समजणारं मन तू आम्हाला दे. वचन समजणारं अंतकरण तू आम्हाला दे. ऐकणारे कान प्रभू तू आम्हाला दे. आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आमचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर. आणि हो दे या जिवंताच्या भूमीवर योहान 3:30 नुसार तुझी वृद्धी आणि आम्हा सर्वांचा रास. जसे आहोत तसे आम्ही सर्वच आम्हा प्रत्येकाला तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत आहोत. आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्याच थोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणून तू ऐक. आमेन. देवाच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज सेनाधीश परमेश्वर देव बाप्पाने त्याच्या पवित्र दय शासनासमोर आम्हा त्याच्या लेकरांना त्याच्या नावामध्ये या समय एकत्रित केलेला आहे. मागील संपूर्ण आठवडाभर आम्हा प्रत्येक जीवात्म्या समोर राहून त्याने आम्हाला सहाय्य केलं. लागणाऱ्या गरजा पवित्र गौरवी भांडारामधून पुरवल्या. आजचा हा क्षण, हा समय, ही वेळ आमच्या आयुष्याला जोडली, आमची आठवण त्याने केली. आणि ज्या ज्या क्षणाला प्रेम परमेश्वर देव बाप आमची आठवण करतो, प्रियांनो, त्या प्रत्येक क्षणाला आम्हासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद देऊन तो आम्हाला तृप्त करतो. आणि याही समय परमेश्वर देव बाप आम्हाला राखून ठेवलेले आशीर्वाद देऊन तृप्त करणारे आमचा विश्वास आहे. कारण त्या विश्वासाने त्या प्रभूच्या पवित्र दयेच्या आसनासमोर या समय आम्ही त्याची लेकरं त्याच्या नावामध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्रित आलो आहोत. अभिवचनाकडे आम्ही येत असताना स्तोत्रसंहिता क्रमांक 123 यामधून परमेश्वर देव बाप आज नव्याने आमची भेट घेणार आहे. स्तोत्रसंहिता क्रमांक 123 आणि या स्तोत्रसंहिता क्रमांक 123 मधून परमेश्वर देव बाप आम्हाला बोध करत असताना त्यावर हेडलाईन दिली, उत्क्रमण स्तोत्र. आणि याच्याकडे पहिल्याच वचनामध्ये म्हटले, हे स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या मी आपली दृष्टी वर तुझकडे लावितो. मी आपली दृष्टी वर तुझकडे लावितो. या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना प्रियांनो, आम्ही आमची दृष्टी जी आहे ती कुठे लावली पाहिजे, कुणाकडे लावली पाहिजे, की जेणेकरून आम्हाला जे हवं आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला बोध करतंय, हे स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या मी आपली दृष्टी वर तुझकडे लावितो.
आम्ही आमची दृष्टी जी आहे वर परमेश्वराकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा, देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. आणि पुढे परमेश्वर देव आम्हाला अभिवचनामधून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना असं म्हटलंय दुसऱ्या वचनामध्ये, पहा जसे दासाचे डोळे आपल्या धण्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे परमेश्वर आमचा देव आम्हावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. देवाची आम्हाला कृपा प्राप्त होईपर्यंत आम्ही आमचे डोळे परमेश्वराकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. हे परमेश्वरा आम्हावर कृपा कर, आम्हावर कृपा कर, कारण आमची पुरी चितू नालस्ती होत आहे. सुखवस्तू लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली चितू यांनी आमच्या जीवाला पुरेपुरे करून टाकलेले आहे. आणि आज या जिवंताच्या भूमीवर हीच परिस्थिती प्रियांनो आज आम्हा प्रत्येकाच्या ठाई निर्माण झालेली आहे. आणि आज प्रत्येक जण हीच प्रार्थना करते, परमेश्वरा तू आम्हावर कृपा कर, आम्हावर कृपा कर, कारण आमची पुरी चितू होत आहे. आणि म्हणून त्यासाठी देवाने आम्हावर कृपा करावी, त्यासाठी आम्ही आमचे डोळे नित्य परमेश्वराकडे लावणं प्रियांनो अतिशय गरजेचं आहे. किती आम्ही नित्य आमचे डोळे जे आहेत ते परमेश्वराकडे लावतो. स्तोत्रसंहिता क्रमांक 121 मधून देखील परमेश्वर देव बाप आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना त्या ठिकाणी देखील परमेश्वराने आम्हाला बोध केलेला आहे. मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कुठून प्राप्त होईल? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी त्या पर्वतांकडे लावितो, ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी त्या सेनाधीश परमेश्वराकडे व आकाशाकडे आम्ही लावतो, निश्चित अर्थाने देवाची कृपा जी आहे ती कृपा प्रियांनो आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून त्या दासाचे डोळे ज्याप्रमाणे आपल्या त्या धण्याच्या हाताकडे असतात आणि त्या दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे लागलेले असतात, तसं आमचा देव आम्हावर कृपा करीपर्यंत आम्ही आमचे डोळे त्या देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. किती आम्ही नित्य आमचे डोळे जे आहेत ते देवाकडे लावतो. मागील संदेश जो आहे, हा मागील संदेश आम्ही प्रत्येकाने ऐकलेला आहे. आणि ज्या कोणी अगदी बारकाईने, अगदी अंतःकरणापासून, अगदी मनापासून मागील संदेश जो आहे तो ऐकला असेल, निश्चित अर्थाने आज परमेश्वर देव बाप आम्हाला काय बोध करत आहे त्याला अधिक देवाच्या दृष्टिकोनातून जर आम्ही विचार केला तर परमेश्वर देव बाप मार्गदर्शन करेल. आणि म्हणून सेनाधीश परमेश्वर देव बाप या ठिकाणी आम्हाला बोध करत असताना मागील संदेश जो आम्ही ऐकलेला आहे, स्तोत्रसंहिता क्रमांक 27 मधून परमेश्वराने आम्हाला बोध केलेला आहे. मी परमेश्वराकडे एक वरदान मागितलं, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, आणि ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, की जेणेकरून मी माझ्या या नेत्राने परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहील. या ठिकाणी दावीद एक वरदान मागतोय, आणि हे वरदान तो मागत असताना तो या ठिकाणी प्रार्थना करताय. आणि प्रार्थना तो करत असताना काय म्हणतोय की एक वरदान मागितलं आणि त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. प्रियांनो, आम्ही देवाकडून जे आम्हाला हवं आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी किती झटतो. आणि जर खऱ्या अर्थाने मी झटतो तर निश्चित अर्थाने देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आणि कोणतं एक वरदान मागितलंय ते की आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, आणि ते मी प्राप्त करूनच घेईल, का तर या नेत्राने मी त्याचं मनोहर रूप पाहत राहील. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी स्तोत्रसंहिता क्रमांक 123 मधून देखील परमेश्वर देव बाप आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना, ज्याप्रमाणे त्या दासाचे डोळे धण्याच्या हाताकडे लागलेले आहेत,
ज्याप्रमाणे त्या दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे लागलेले आहेत, त्याप्रमाणे आमचा देव आमच्यावर कृपा करीपर्यंत आमचे डोळे काय त्या देवाकडे लागलेले आहेत काय? नेटाने आम्ही आमचे डोळे नित्य देवाकडे लावून त्याची कृपा जी आहे ती कृपा आम्ही प्राप्त करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आज परमेश्वर देवा या ठिकाणी आम्हाला बोध करत असताना याकोबाकडे आम्ही थोडं आमचं लक्ष प्रियांनो केंद्रित करूया. आणि त्या याकोबाकडे आम्ही आमचं लक्ष थोडं केंद्रित करत असताना याकोब देवाशी नेटाने झगडला आणि नेटाने तो झगडून पहाट होईपर्यंत त्याने देवाशी झगडून आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्राप्त करून घेतले आणि त्या रात्री तो देवाशी खरं बोलला. आम्हा सर्वांना ठाऊक आहे की कशा रीतीने त्याने देवाचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद प्राप्त केले. मग आम्ही जर नित्य आमचे डोळे परमेश्वराकडे लावतो तर का परमेश्वर देवा आम्हाला आशीर्वाद देणार नाही? निश्चित अर्थाने देवाची कृपा आम्हाला प्राप्त होईल. आणि शास्त्र देखील आम्हाला बोध करत आहे की परमेश्वराची कृपा आम्हाला पुरी होईल. या जिवंताच्या भूमीवर राहत असताना प्रियांनो आम्हाला देवाची कृपा जी आहे ती कृपा प्राप्त करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जग आणि जगातील गोष्टींकडे लक्ष लावू नका. ज्या गोष्टी या जिवंताच्या भूमीवर या जगामध्ये आम्ही राहत असताना आम्हाला लाभाच्या आहेत त्या गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करू नका. संत पौल देखील म्हणतो ज्या गोष्टी मला लाभाच्या आहेत त्या मी हानीच्या, त्या मी केर कचरा अशा समजतो. आणि म्हणून नित्य आम्ही आमचे डोळे हे देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आमचे डोळे नित्य देवाकडे लावतो तर देव आमचे पाय जे आहे ते पाय जाळ्यातून बाहेर काढतो. आज प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. जगिक सैतानाने जे पसरलेलं जाळं जे आहे ते जाळं आपण म्हणूया. मग ते आर्थिक समस्येचं जाळं असेल, मग ते अशांतीचं जाळं असेल, ते कटकटीचं जाळं असेल, आजारपणाचं जाळं असेल, समस्येचं जाळं असेल, नाना प्रकारच्या या ज्या जाळे सैतानाने जे पसरलेले आहेत त्यामध्ये आज प्रत्येक जण हा अडकलेला आहे. आणि यातून आम्हाला बाहेर निघणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात आज म्हटलेल्या या क्षणाला जर आम्ही विचार केला, या जिवंताच्या भूमीवर आम्ही राहत असताना प्रियांनो सर्वात मोठं जाळं जे सैतानाने जे पसरलेलं आहे त्या जाळ्यातून बाहेर येणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते जाळं जे आहे मोबाईल फोन जो आहे तो मोबाईल फोन आपण समजूया. आज प्रत्येक जण 24 तास जरी म्हटलं तरी ते 24 तास त्या मोबाईललाच आपला वेळ देतो. त्या मोबाईल मध्येच तो अटकलेला आहे. जसं टीव्हीचं उदाहरण आपण घेऊया. टेलिव्हिजन बॉक्स ज्याला इडियट बॉक्स म्हणतो आपण. कित्येक लोक त्या टीव्हीला वेळ देतात, कित्येक लोक त्या मोबाईलला वेळ देतात. पण आम्ही देवाला किती वेळ देतो किंवा आम्ही आमची दृष्टी जी आहे, आम्ही आमचे नेत्र जे आहे किती त्या देवाकडे लावतो हा मोठा प्रश्न आहे. आणि सर्वात मोठा प्रश्न या जिवंताच्या भूमीवर आज म्हटलेल्या क्षणाला आमच्यासाठी हाच आहे
की करोनासारख्या भयानक एक जाळ जे आहे ते जाळ केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. आज संपूर्ण जगामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून या करोनासारख्या या भयानक या जाळ्यामध्ये आज संपूर्ण जग जे आहे ते जग अडकलेलं आहे. तो पारधी ज्याप्रमाणे ते जाळं टाकतो, तो पाश जो आहे तो पाश ज्याप्रमाणे तो मांडतो त्या पक्षी त्या जाळ्यामध्ये अडकण्यासाठी, त्याप्रमाणे आज संपूर्ण जग या करोनासारख्या भयानक या विषाणूमध्ये अडकलेले सापडलेल्या या जाळ्यामध्ये. आणि यातून जर आम्हाला बाहेर यायचं आहे तर सर्वात महत्वाचं देवाची कृपा जी आहे ती देवाची कृपा आम्हाला प्राप्त होणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून देव बाप देखील आम्हाला अभिवचनामधून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना अगदी स्पष्टतेने म्हणले, माझ्या मुला, माझ्या मुले, माझी कृपा तुला पुरी होय. आणि जर देवाची कृपा आम्हाला जर पुरी होय तर ही कृपा प्राप्त करून घेण्यासाठी नित्य माझे डोळे मी देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर नित्य मी माझे डोळे जर देवाकडे लावतो तर निश्चित अर्थाने देव माझे पाय जाळ्यातून बाहेर काढतो. मग ते कुठलंही जाळं असू द्या सैतानाने पसरलेलं, ते आजारपणाचं असू द्या, ते समस्येचं असू द्या, त्या आर्थिक अडचणीचा असू द्या, किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असू द्या, या सर्व परिस्थितीमधून आम्ही जात असताना नित्य आम्ही आमचे डोळे देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेले, तसा आमचा देव आम्हावर कृपा करीपर्यंत त्याचकडे आमचे डोळे लागलेले असतात. देवाची कृपा मला प्राप्त होईपर्यंत मी माझे डोळे देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. कुठल्या अधिपतींवर भरोसा ठेवू नका, कुठल्या माणसावर भरोसा ठेवू नका, त्याला शरण जाऊ नका. मनुष्य आशेला लावतो, तसं देव आशेला तुम्हाला लावणार नाही. तर देव तुमची आशा जी आहे ती पूर्ण करेल, ती तृप्त करेल. आम्ही मनुष्य जाती आहोत. आशा लांबणीवर पडली असता आमचं अंतःकरण दुःखी होतं, कष्टी होतं. परंतु परमेश्वर देवबाप आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना स्तोत्र 62:5 मधून त्याने आम्हाला बोध केलाय, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझी आशा जी आहे ती तुझी आशा तृप्त करेल, पूर्ण करेल. आणि म्हणून माणसांवर, अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा नेहमी केव्हाही देवाला शरण जाणं हे योग्य आहे. आणि म्हणून आज परमेश्वर देवबाप या ठिकाणी आम्हाला बोध करत असताना स्तोत्र संहिता क्रमांक 118 आणि 118 मधून वचन 8 आणि 9 मधून परमेश्वर देवबाप या ठिकाणी आम्हाला बोध करत आहे. आणि या स्तोत्र संहिता क्रमांक 118 आणि वचन 8 मधून देव आम्हाला बोध करत असताना म्हटलंय, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे केव्हाही बरे होय. परंतु आमची परिस्थिती ही उलटी आहे. एखादा कुणीतरी आशेला लावतो आणि त्या आशेला लावल्या कारणाने आम्ही त्याच्याकडे भरोसा त्याच्यावर ठेवून नित्य त्याच्याकडे जातो. आणि कुठेतरी मग जाऊन ती आशा ज्यावेळेस आमची पूर्ण होत नाही त्यावेळेस आम्ही निराश होतो, कष्टी होतो, खिन्न होतो, दुःखी होतो. पण तोच परमेश्वर देवबाप मत्ते 11:28 मधून आम्हाला बोध करतो, अहो कष्टी हो, भाराक्रांत जड हो, तुम्ही सर्व माझकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. मला जर एखाद्या व्यक्तीकडनं काही पैशाची गरज हवी आहे, काही मला पैसे हवे आहेत, आणि एखाद्या व्यक्तीकडून मला ते पैसे जे आहेत ते पैसे हवे असल्या कारणाने त्या व्यक्तीने जर मला सांगितलं, ठीक आहे बाबा, उद्या तू माझ्याकडे सकाळीच घरी ये आणि मी तुझी जी गरज आहे ती गरज पूर्ण करतो. मी विश्वासाने सकाळीच उठून त्या व्यक्तीच्या दारात जातो आणि कुठेतरी त्याच्या घरातील कुठेतरी बाहेर येऊन सांगतं, नाही आज ते घरी नाहीये, तुम्ही दुपारी या.
दुपारी चक्कर मारली, संध्याकाळी या. संध्याकाळी चक्कर मारली, नाही ते अजून आलेच नाही, तुम्ही उद्या या. आणि असं आम्ही या उदाहरणातून पाहतो की त्या माणसाकडे नित्य जात असतो. आणि कुठेतरी जाऊन मग आमच्या असं लक्षात येतं की अरे याने फक्त आपल्याला आशेलाच लावलेलं आहे. आणि मग आम्ही खिन्न होतो, आम्ही दुःखी होतो. मी रोज त्या व्यक्तीच्या दारात जातो, रोज त्याच्या घरी जातो, रोज त्याच्याशी फोनवर देखील चर्चा करतो. तो नाही म्हणत नाही, तो नेहमी म्हणतो ये, पण जे हवं आहे ते प्राप्तच होत नाही. जी गरज माझी पैशाची आहे ती मला भेटत नाही, ती पूर्ण होत नाही, प्राप्त होत नाही. आणि मग खिन्न होतो. तो देवाच्या बाबतीमध्ये प्रियांनो असं नाहीये. देव कधीच आशेला लावत नाही, तर देव आमची आशा जी आहे ती पूर्ण करतो. पण ती पूर्ण होण्यासाठी मी माझे डोळे नित्य त्या देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि काय मी किती विश्वासाने माझे डोळे देवाकडे लावतो. म्हणजे कुठली गरज असू द्या, निश्चित अर्थाने देव बाबती पूर्ण करेल. आणि म्हणूनच देव म्हणतो माझ्या मुला माझ्या मुली माझी कृपा तुला पुरी होईल. आणि ही कृपा प्राप्त करण्यासाठी त्या देवाकडे नित्याने आमचे डोळे लावणे अतिशय गरजेचं आहे. कारण मला सहाय्य कुठून प्राप्त होतं? जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याचपासून मला सहाय्य प्राप्त होतं. आणि देवाचं सहाय्य जर मला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपले डोळे त्या देवाकडे लावा. 118 स्तोत्रामधून 8 वचनामधून देवाने आम्हाला बोध केला की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. आणि वचन 9 ज्यावेळेस आम्ही वाचतो तर त्या वचन 9 मध्ये देखील म्हटलंय अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे केव्हाही बरे. आणि म्हणून मागील संदेश देखील आम्ही जे ऐकलेले आहेत त्यामध्ये देखील देवाने आम्हाला बोध केला होता की ज्या वेळेस आम्ही देवाला शरण जातो त्यावेळेस देव पावतो प्रियांनो. आणि म्हणून त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. आणि ज्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने देवाला शरण जातो, निश्चित अर्थाने देवाची कृपा जी आहे ती कृपा प्रियांनो आम्हाला प्राप्त होते. आणि म्हणून आज सेनाधीश परमेश्वर देव बाप आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी स्तोत्र संहिता क्रमांक 124 मधून दाविदाचे जे उत्क्रमण स्तोत्र जे आहे त्या दाविदाच्या उत्क्रमण स्तोत्रामधून परमेश्वर देव बाप आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि या ठिकाणी स्तोत्र संहिता क्रमांक 124 मधील वचन 6 मधून देवाने आम्हाला बोध केला आहे. आणि वचन 6 मधून देव बाप आम्हाला बोध करत असताना म्हटलंय परमेश्वराचा धन्यवाद हो, त्याने आम्हास त्यांच्या दारात भक्ष म्हणून पडू दिले नाही. वचन 7 ज्यावेळेस आम्ही वाचतो तर वचन 7 मध्ये देखील देवाने आम्हाला बोध केला आहे जसा पक्षी पारध्याच्या पाशातून सुटतो तसा आमचा जीव मुक्त झाला आहे. पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. आणि हा पाश जो आहे त्या पारध्याने जो पाश जो आहे तो जो मांडलेला आहे आणि त्यातून आमचा जीव आम्हाला मुक्त करून घ्यायचा असेल तर नित्य डोळे देवाकडे लावा. देवाची कृपा प्राप्त होईल. आणि जे जाळं जे पसरलेलं आहे त्या सैतानाने निश्चित अर्थाने देव त्यातून आमचे पाय बाहेर काढेल. पण तेवढा वेळ प्रियांनो आमच्याकडे आहे का? किती आम्ही नित्य ते डोळे त्या देवाकडे खऱ्या अर्थाने प्रियांनो आम्ही लावतो? जर आमची कौटुंबिक प्रार्थनेची वेळ जर सायंकाळची 7ची असेल, नित्य प्रत्येक कुटुंबामध्ये एक वेळ ठरलेली असते प्रार्थनेची. आणि त्या 7च्या वेळेमध्ये जर त्या टीव्हीवर एखाद्या चॅनेलला कुठली एखादी सिरियल जे म्हणतो मालिका, आपण किती मालिका त्या घरातील त्या लोकांची आवडती असेल तर पुष्कळ जण असे म्हणतात ठीक आहे 7ची प्रार्थना ही मालिका 7ला असते आणि आपण पहिल्यापासून पाहत आलोय, असं करू आपण प्रार्थना नंतर करू कारण लिंक तुटेल मालिकेची. अरे काय लिंक तुटेल? आम्ही महत्व देवाला देण्यापेक्षा त्या मालिकेला त्या टीव्हीला आम्ही ते महत्व देतो. मग कसे ते देवाचे आशीर्वाद जे ते देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील. पण तेच डोळे देवाकडे लावतो तर देव माझे पाय जाळ्यातून बाहेर काढेल. क्या प्रत्येक कुठल्या ना कुठल्या समस्येमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, त्या जाळ्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. कोणाला आम्ही महत्व देतो? त्या टीव्हीला, त्या मालिकेला आम्ही महत्व देतो.
मोबाईल फोनला देखील तेवढंच महत्व. सकाळी उठल्यानंतर किती आम्ही देवाकडे आमची दृष्टी लावून त्या देवाचा धन्यवाद करतो, त्याला हाक मारतो, त्याची प्रार्थना करतो. आमची उलटी परिस्थिती आहे, सकाळी उठल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर सुद्धा पहिला मोबाईल फोन पाहतो. दर्शन कोणाचं? तर मोबाईलचं. रात्री झोपायला चालला तरी तो मोबाईल जवळ, त्या अंथरुणात त्या बिछाण्यात देखील तो मोबाईल जवळ. एवढा वेळ जर आम्ही देवाला दिला आणि इतके हा वेळ आम्ही दृष्टी परमेश्वराकडे तेवढी लावली, तर किती देवाची कृपा जी आहे ती कृपा प्रियांनो आम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून जग आणि जगातील गोष्टींकडे आपण आपलं लक्ष जे आहे ते केंद्रित करू नका. जग आणि जगातील गोष्टीकडे आपली दृष्टी लावू नका. जग आणि जगामध्ये जे काही आहे, देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची खुशारकी आहे की जी जगापासून आहे, पित्यापासून नाहीये आणि नाहीशी होत चाललेली आहे. आणि कोणाचाही नाश व्हावा देवाची इच्छा नाहीये प्रियांनो. आणि म्हणून वरील गोष्टी ज्या आहेत त्या वरील गोष्टी मिळवण्यासाठी दृष्टी वर लावा, देवाकडे लावा. नित्य देव आम्हाला आशीर्वाद देईल. आणि म्हणून ते नेत्र आम्ही आमच्या परमेश्वराकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आज परमेश्वर देवबाप या ठिकाणी प्रियांनो आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना स्तोत्र संहिता क्रमांक 25 आणि या स्तोत्र संहिता क्रमांक 25 मधील वचन 15 जे आहे त्या वचन 15 मधून परमेश्वर देवबाप आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. आणि या स्तोत्र 25-15 मधून प्रभू आम्हाला बोध करत असताना म्हटलंय, माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत आणि म्हणून तो माझे पाय जाळ्यातून बाहेर काढील. माझे डोळे, माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत. विचार करा, आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला प्रश्न विचारा, माझे नेत्र नित्य कुणाकडे लागलेले आहेत? आणि जर निश्चित अर्थाने जर माझे नेत्र देवाकडे लागलेले आहेत, परमेश्वराकडे लागले आहेत, तर तो माझे पाय जाळ्यातून सोडवेल, जाळ्यातून बाहेर काढेल. आणि म्हणून त्या 124 स्तोत्र प्रमाणे जसा पक्षी पारध्याच्या पाशातून सुटतो तसा आमचा जीव मुक्त झाला आहे. पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहे. आणि या करोनासारख्या भयानक विषाणूने जे संपूर्ण जग जे आहे ते ग्रासलेलं आहे, हे जाळं जे पसरलेलं आहे ते करोनाचं, त्यातून परमेश्वर देवबाप आम्हाला नित्य बाहेर काढेल प्रियांनो. आणि त्यासाठी डोळे त्या देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. किती आम्ही आमचे डोळे प्रियांनो देवाकडे लावतो. आणि म्हणून सेनाधीश परमेश्वर देवबाप आम्हाला अभिवचनामधून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय जो आहे, या 3ऱ्या अध्यायामधून परमेश्वर देवबाप आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना वचन 1, 2 आणि 3 वचन जर मी पाहिले त्या ठिकाणी प्रभूने आम्हाला मार्गदर्शन आणि बोध केला आहे. कलसेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि पहिल्याच वचनामध्ये म्हटलंय, यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथील वरील गोष्टी ज्या आहेत त्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आणि आज परमेश्वराने या वचनामधून या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे आपलं मन जे आहे ते आपलं मन प्रियांनो तुम्ही लावू नका. देवाने या ठिकाणी आम्हाला बोध केलेला आहे. आणि म्हणून सेनाधीश परमेश्वर देवबाप या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना योहानाचे पहिले पत्र जे आहे, या योहानाच्या पहिल्या पत्रामधून परमेश्वर देवबाप आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना अध्याय 2 आणि अध्याय 2 मधील 15 पासून पुढे जी वचन परमेश्वराने आम्हाला दिले, 15, 16 आणि 17 या वचनातून देवबाप आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे.
आणि या ठिकाणी योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 वचनात म्हटलंय, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीतो तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाहीये. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी. ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आणि जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा हा सर्व काळ टिकतो. आणि म्हणून सर्व काळ टिकण्यासाठी, सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त होण्यासाठी नित्य आम्ही आमचे डोळे देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. जर जग आणि जगाकडे आम्ही आमचे डोळे लावतो तर शास्त्राचा मला बोध करत आहे की जगाशी मैत्री ही देवाशी वैर आहे आणि आम्ही देवाशीच वैर निर्माण करतो. आणि म्हणून आज परमेश्वर देवा या ठिकाणी प्रियांनो आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर देवा आम्हाला बोध करत असताना दुसरा इतिहास त्याचा 20वा अध्याय आणि अध्याय 20 मधून वचन 12 जे आहे त्या 12 वचनामधून या ठिकाणी देव आम्हाला मार्गदर्शन करत आहे. दुसरा इतिहास अध्याय 20 आणि वचन 12 मध्ये असं म्हटलंय, हे आमच्या देवा तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हाला ताकद नाही. आम्ही काय करावे हे आम्हाला सुचत नाही. पण आमचे डोळे तुझकडे लागलेले आहे. नित्य डोळे देवाकडे लावा. काय करावं आम्हाला सुचत नाहीये. करोनासारख्या भयानक विषाणूकडे पहा. जग आज ग्रासलेलं आहे. काय करावं कोणालाही सुचत नाहीये. पण देवाकडे जर डोळे नित्य लावतो तर देव यातून आम्हाला बाहेर काढेल. सार्वकालिक जीवन परमेश्वर देवबाप आम्हाला देईल. आणि म्हणून या ठिकाणी म्हटले, हे आमच्या देवा तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हाला ताकद नाही. आम्ही काय करावे आम्हाला सुचत नाही. पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. आणि वचन 15 जर आम्ही पाहिलं त्याच अध्यायातील त्या ठिकाणी म्हटले, परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. आणि म्हणून या युद्धामध्ये आम्ही देवाला समोर ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाला समोर ठेवतो तर निश्चित अर्थाने प्रियांनो देवाची कृपा जी आहे ती कृपा आम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त होईल. आणि परमेश्वर देवबाप आमचे पाय जाळ्यातून बाहेर काढेल. मग ते करोना सारखं जाळं असू द्या, नाही तर अजून कुठलं इतर जाळं असू द्या, की त्या सैतानाने ते जाळं जे आहे ते जाळं त्या सैतानाने ते मांडलेलं असेल. आणि म्हणून दासाचे डोळे ज्याप्रमाणे त्या धन्याच्या हाताकडे लागलेले असतात आणि त्या दासीचे डोळे ज्याप्रमाणे आपल्या धनिनीच्या हाताकडे लागलेले असतात, त्याचप्रमाणे देवाची कृपा आम्हाला प्राप्त होईपर्यंत आमचे डोळे देवाकडे लागणं अतिशय गरजेचं आहे. आणि या ठिकाणी स्पष्टतेने म्हटलेलं आहे की देव आम्हाला कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. मग आम्ही मध्येच सोडून देतो. ठीक आहे, प्रार्थना 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 आम्ही प्रार्थना करतो, चर्चला जातो, स्तुती आराधनेमध्ये आम्ही असतो, जिथे अजून कुठे वेळ मिळेल प्रार्थनेला ती संधी आम्ही साधून तिथे जातो. आणि जे हवा आहे ते ज्यावेळेस प्राप्त होत नाही त्यावेळेस मात्र आम्ही खिन्न होतो आणि या सर्व प्रार्थना वगैरे करायचं आम्ही सोडून देतो. सोडून देऊ नका. देव निश्चित आमची प्रार्थना ऐकेल. आणि म्हणून शास्त्र देखील आम्हाला बोध करते, ती कृपा प्राप्त होईपर्यंत डोळे त्याचकडे लागलेले आहेत. ते डोळे आम्ही देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि निश्चित अर्थाने खऱ्या अर्थाने मग देवाचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद प्रियांनो आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणून स्तोत्र 25:15 प्रमाणे माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, तो माझे पाय जाळ्यातून सोडवेल. आणि त्यासाठीच हा त्याला क्षरण जाण्याचा हा समय आहे, हा वेळ आहे, हा तो क्षण आहे. आणि म्हणून देव म्हणतो, अनुकूल समय मी तुझं ऐकलं. जे संकल्प तुम्हाविषयी मी केलेत ते तुमच्या अनिष्टाचे नाही, तुमच्या हिताचे आहे. तुम्ही जाऊन धावा कराल, जीवे भावे शोधास लागाल, शरण याल, प्रार्थना कराल, धावा कराल आणि मग मी तुम्हाला पावेल. आणि म्हणून कुठल्या अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा
कुठल्या माणसावर भरोसा ठेवण्यापेक्षा देवाला शरण जाणं हे केव्हाही बरं आहे. आणि ज्यावेळेस देवाला आम्ही शरण जातो तर निश्चित अर्थाने प्रियांनो देवाचे आशीर्वाद, देवाची कृपा जी आहे ती कृपा खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होईल. आणि म्हणून डोळे नित्य देवाकडे लावा. याकोबाने नेटाने जाणून आशीर्वाद प्राप्त करून घेतले. दावीद देखील म्हणतो एक वरदान मागितलं त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. त्याच्या हृदयाला देवाच्या दर्शनाची उत्सुकता लागली. जिवंताच्या भूमीवर आमच्या हृदयाला देखील ती उत्सुकता लागली पाहिजे की माझे नेत्र नित्य देवाकडे लागणं अतिशय गरजेचं आहे. जी उत्सुकता ती व्हॉट्सअपची असेल, जी उत्सुकता आणखीन त्या कुठल्या युट्यूबची असेल, जी उत्सुकता आणखीन कुठल्या त्या फेसबुकची असेल, जी उत्सुकता आणखीन कुठल्या त्या टीव्ही सिरियलची असेल, प्रियांनो ही जर उत्सुकता आम्हाला लागली असेल आणि जग आणि जगातील गोष्टींची उत्सुकता लागली असेल तर देवाची कृपा, देवाचे आशीर्वाद कदापि आम्हाला प्राप्त होणार नाहीये. आणि म्हणून मला साहाय्य जे प्राप्त होतं ते कुठून प्राप्त होतं? जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर त्याचपासून मला साहाय्य प्राप्त होतं. आणि म्हणून मी आपली दृष्टी वर देवाकडे लावतो, पर्वतांकडे लावितो. आणि म्हणून नित्य देवाकडे डोळे लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस नित्य आम्ही देवाकडे डोळे लावतो तर देवाचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आणि म्हणून म्हटले स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या मी आपली दृष्टी वर तुझकडे लावितो. आणि जर आम्ही निश्चित अर्थाने दृष्टी वर देवाकडे लावतो तर देवाची कृपा, देवाचे आशीर्वाद प्रियांनो आम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त होते. आणि म्हणूनच हे परमेश्वरा आम्हावर कृपा कर, आम्हावर कृपा कर. ही प्रार्थना ज्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थाने करतो तर निश्चित अर्थाने प्रियांनो देवाचे आशीर्वाद जे आहेत ते देवाचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होतील. आणि म्हणूनच आज परमेश्वर देवबाप या ठिकाणी आम्हाला बोध करत आहे. स्तोत्रसंहिता क्रमांक 141 आणि वचन 8 मधून देवबाप या ठिकाणी आम्हाला बोध करत असताना म्हटलंय माझा जीव जाऊ देऊ नको. आज कित्येक लोकांचे जीव चाललेले आहेत त्या करोनासारख्या भयानक विषाणूने. लाखो लोक आज मरण पावलेले आहेत. परंतु देवाचं वचन देवाने या ठिकाणी मला स्तोत्रसंहिता क्रमांक 141 आणि वचन 8 मधून देवाने या ठिकाणी आम्हाला वचन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी देवबाप आम्हाला 141:8 मधून बोध करत असताना म्हटलंय हे परमेश्वरा माझे डोळे तुझकडे लागले आहेत. माझा तुझवर भरोसा आहे. मी माझा सर्व भरोसा तुझवर टाकला आहे. माझा जीव जाऊ देऊ नको. आणि या ठिकाणी दाविदाने या स्तोत्रमधून या ठिकाणी आम्हाला या वचनामधून मार्गदर्शन करत असताना अगदी स्पष्टतेने म्हटलंय ते प्रभू परमेश्वरा माझे डोळे तुझकडे लागले आहेत. मी तुझवर भरोसा टाकला आहे. माझा जीव जाऊ देऊ नको. देवाकडे ज्यावेळेस आम्ही डोळे लावतो तर देवाचे आशीर्वाद जे ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. आज कित्येकांचे डोळे नित्य त्या बातम्याकडे लागलेले आहेत की केव्हा ती लस जी आहे करोनाची ती लस तयार होईल. पण तेच जर डोळे आम्ही देवाकडे लावतो देवाची कृपा आम्हाला प्राप्त होईल आणि देव या भयानक या जाळ्यातून आम्हाला बाहेर काढेल. करोनासारख्या विषाणूपासून तो आम्हाला दूर करेल. कारण माझे डोळे मी तुझकडे लावले आहेत. माझा जीव जाऊ देऊ नको. नित्य मी माझे डोळे परमेश्वरा नेत्र तुझ्याकडे लावतो आणि म्हणून तू माझे पाय जाळ्यातून बाहेर काढतो. मग ते कुठले संकट असू द्या, कुठले अरिष्ट असू द्या, परमेश्वर देव बाप त्यातून आम्हाला बाहेर काढेल. आणि म्हणून म्हटले परमेश्वर किती चांगला आहे. अनुभव घेऊन अनुभव घेऊन जोपर्यंत मी पाहत नाही तोपर्यंत आम्हाला कसं कळणार, कशी त्याची कृपा मला प्राप्त होणार. आणि म्हणून स्वतः डोळे देवाकडे लावा, नित्य डोळे त्याच्याकडे लावा, प्रार्थना करा, त्याला हाक मारा. निश्चित तो तुम्हाला उत्तर देईल. आणि ज्या गोष्टी तुम्हाला ठाऊक नाही तशा मोठ्या आणि गहन गोष्टी परमेश्वर देवबाप आम्हाला सांगेल, आम्हाला दाखवेल. आणि आज परमेश्वराने खऱ्या अर्थाने या ठिकाणी या वचनामधून प्रियांनो नव्याने आमची भेट घेतलेली आहे.
आणि म्हणून हे माझ्या जीवा, तू आतल्यात का खिन्न झालेला आहेस? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. आणि म्हणून आतल्यात आम्ही खिन्न न होता, आतल्यात आम्ही तळमळत न बसता आम्ही देवाची आशा धरणं अतिशय गरजेचं आहे. मी आधीच सांगितलंय, मनुष्य आशेला लावतो, आशा पूर्ण करत नाही आणि मग आम्ही खिन्न होतो. शास्त्र देखील आम्हाला वचनामधून बोध करत असताना अगदी स्पष्टपणे मार्गदर्शन करताय की आशा लांबणीवर पडली असता अंतःकरण कष्टी होतं, दुःखी होतं, परंतु देव बाप आमची आशा पूर्ण करतो. आणि म्हणून माझ्या जीवा आतल्यात का खिन्न झालेला आहेस? आतल्यात का तळमळत आहे? देवाची आशा धर, तो तुझी आशा पूर्ण करेल. आणि त्यासाठी मी माझे डोळे नित्य देवाकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. ती हरिणी जशी पाण्याच्या त्या प्रवाहासाठी लुलपते, तसं माझा जीव जिवंत देवासाठी लुलपला पाहिजे, कासावी झाला पाहिजे. मग त्यावेळेस त्या देवाची कृपा खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होईल. आणि मग परमेश्वर आम्हाला या सर्व जगिक सैतानाने पसरलेल्या जाळ्यातून प्रियांनो बाहेर काढेल. आणि ती देवाची कृपा खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होईल. आणि ही कृपा, देवाची जी कृपा आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी देवाचा धावा करा. आज परमेश्वराने नव्याने या वचनामधून आमची भेट घेतली. देवाची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया की खरंच परमेश्वरा, आज तू आमचे नेत्र उघडले. प्रकाशाप्रमाणे प्रभूचं वचन आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून आज अगदी या क्षणापासून आम्ही निश्चय करूया की आम्ही आमचे डोळे नित्य जो तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता सेनाधीश परमेश्वर आहे त्याचकडे लावूया. आणि इथपर्यंत ते आम्ही लावूया की त्याची कृपा जी आहे ती कृपा आम्हाला प्राप्त होईपर्यंत डोळे आम्ही त्याचकडे लावूया. परमेश्वर देव बाप निश्चित आम्हाला सहाय्य करेल. सर्व जगिक बंधनामधून परमेश्वर देव बाप आम्हाला मुक्त करेल. आणि निश्चित अर्थाने त्याची कृपा आम्हाला ती प्राप्त करून देईल. पुन्हा एक वार प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आणि त्याच्या पवित्र देवाच्या आसनासमोर आपण सर्वजण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया, त्याचा धावा करूया, त्याला हाक मारूया. आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, महान सत्य वचनाच्या द्वारे आज तू आमची भेट घेतलीस. हे स्वर्गात सिंहासनारूढ असणारे आम्ही आपली दृष्टीवर तुझकडे लावितो. जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे लागलेले असतात, दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे लागलेले असतात, तसे तुझी कृपा मला प्राप्त होईपर्यंत आमचे डोळे प्रभू तुझकडे लागलेले असतात. हे स्वर्गात सिंहासनारूढ असणाऱ्या आज या क्षणाला आम्ही आमचे डोळे प्रभू तुझकडे लावत आहोत आणि प्रार्थना करत आहोत. स्तोत्र 25-15 आम्ही आठवण करत आहोत. माझे डोळे, माझे नेत्र नित्य मी परमेश्वराकडे लावतो आणि म्हणून तो माझे पाय जाळ्यातून बाहेर काढतो. आणि म्हणून नित्य आम्ही आमचे डोळे प्रभू तुझकडे लावावेत. म्हणून परमेश्वर देव बाप्पा तू आम्हाला सहाय्य कर. त्यासाठी प्रेमळ परमेश्वर मार्गात तो आमचा मार्गदर्शक हो. या जिवंताच्या भूमीवर राहत असताना प्रेमळ परमेश्वरा, सैतानाने जो पाश मांडलेला आहे, जे जाळ पसरलेलं आहे, आज प्रत्येक जण त्या पाशामध्ये, त्या जाळ्यामध्ये अटकलेला आहे. आणि त्यातल्या त्यात करोनासारख्या भयानक विषाणूच्या या जाळ्यामध्ये सर्वजण आज अडकलेले आहेत. आणि त्यातून जर आज आम्हाला बाहेर यायचं आहे तर नित्य परमेश्वरा आम्ही आमचे डोळे तुझकडे लावणं अतिशय गरजेचं आहे. कारण प्रेमळ परमेश्वरा तुझी कृपा आम्हाला पुरी होईल. ओ प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, ही कृपा आम्हाला प्राप्त होईपर्यंत आम्ही आमचे डोळे प्रभू तुझकडे लावेत. पण परमेश्वर तू आम्हाला सहाय्य कर. आणि हो दे आमच्याद्वारे प्रभू तुझा आणि तुझाच गौरव. जी वचन आज आमच्या अंतःकरणामध्ये आलेली प्रेमळ परमेश्वरा, सैतानाने ते अंतःकरणातून हिरावून नेऊ नये. पण प्रत्येकाभोवती दिव्यदूतांचा पारवा कर, अग्नीचे चौपदरी कोट तू कर. आणि प्रेमळ परमेश्वरा, ही आम्ही आमच्या अंतःकरणामध्येच न ठेवता इतरांना आम्ही ते धैर्याने सांगावेत. पण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे प्रत्येकाचा मार्गदर्शक प्रभू तू हो. आणि होते त्यातून खऱ्या अर्थाने प्रभू तुझा आणि तुझाच गौरव. हो प्रेमळ परमेश्वरा, जसं या क्षणापर्यंत आम्हा प्रत्येकाला सहाय्य केलंस, तसंच इथून पुढे तू आम्हाला सहाय्य कर. जरी आम्ही मागत आहोत तर सर्व काही मानवाच्या इच्छेनुसार नव्हे, तर प्रेमळ परमेश्वरा जशी तुझी इच्छा आहे त्या तुझ्या इच्छेनुसार सर्व काही होते. प्रेमळ परमेश्वर, आम्ही आमचा सर्व भार, सर्व भिस्त आणि सर्व चिंता तुझवर टाकत आहोत. तुमचा पाठिंबा हो, तू आमची काळजी घे आणि तू आमची आशा तृप्ती कर. या समय आम्ही सर्वजण आम्हा प्रत्येकाला तुझ्या आधीन आणि स्वाधीन करत आहोत.
आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. या सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्या थोर गोड प्रिय नावात मागतोय म्हणून तू ऐक. आमेन. आशीर्वाद आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाच्या बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या समय ज्यांनी तुझी लेकरं तुझ्या चरणाजवळ तुझ्या नावामध्ये कुटुंबीय नात्याने एकत्रित आहोत तेव्हा सर्व लहान थोर प्रियजनाबरोबर वचन ऐकणाऱ्या सर्व तुझ्या लेकरांबरोबर आणि प्रत्येकाच्या परिवारातील सर्व प्रियजनांबरोबर आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ असो. आमेन.